महायुतीची चिंता वाढवणारी। भाजपनं विदर्भात केलेल्या सर्व्हेत महायुतीला केवळ 25 जागा मिळत असल्याचं पुढे आलेलं आहे। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत, त्यातील 39 जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत। मात्र आगामी विधानसभेत केवळ 25 जागाच निवडून येण्याची शक्यता आहे। त्यातही धक्कादायक बाब म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला 12 पैकी केवळ 4 जागा मिळत असल्याचं सर्व्हेमध्ये दिसतंय। विदर्भाचा विचार जर केला तर भाजपला 18, शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचं सर्व्हेत दिसतंय। महायुतीसाठी ही चिंताजनक आकडेवारीच म्हटली पाहिजे। आकडेवारी नेमकी काय आपण पाहूया। विदर्भात एकूण 62 जागा आहेत, त्यापैकी सध्या 39 जागा या महायुतीकडे आहेत आणि जो सर्व्हे करण्यात आलेला आहे त्यानुसार 25 जागा महायुतीला मिळू शकतात असा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यात 12 जागा आहेत, त्यात सध्या जिल्ह्यात भाजपचे 6 आमदार आहेत, तर सर्वेक्षणानुसार भाजपला केवळ 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। विदर्भात एकूण 18 जागा भाजपला मिळू शकतात। शिंदेंच्या शिवसेनेला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आलेला आहे। यावर ठाकरे गटातले खासदार संजय राऊत, मंत्री शंभूराज देसाई आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। महायुतीला फक्त 25 जागा विदर्भात दाखवल्यात आणि 4 फक्त भाजपला दाखवल्यात। काय वाटतं तुम्हाला? महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात, या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार। महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात, या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार। सर्वे वेगळे वेगळे येतात। सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो। सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। धन्यवाद। मुख्यमंत्री कोण होईल? मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। मी गणरायाला साकडं घातलंय। हा सर्वे चुकीचा आहे। भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहे। हा त्यांचा सर्वे चुकीचा केलेला आहे, तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात। फडणवीसांना निवडून आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकवॉक आहे, पण आम्ही मेहनत करू, जास्त मेहनत करावी लागेल। तर हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं म्हणणं आहे। बहुमतानं महायुती सत्तेत बसेल असा विश्वास सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे। हा जनतेचा सर्वे नाहीये, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, बघा दावा करणे चुकीचा आहे, मी दाव्याला मान्य करत नाही। अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? म्हणजे बता दिया, पुरे बहुमत के साथ आ रहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।